नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता सुरू केलेल्या कारवाईमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये 2606 नळ जोडण्या खंडित केल्या असून 411 मोटर पंप जप्त केले आहेत। तसेच 73 पंप रूम सील करण्यात आले आहेत, तर 2330 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। एप्रिल ते डिसेंबर या काळामध्ये 77.98 कोटी रुपयांची बिलं वसुली करण्यात आली आहेत। पाणी पुरवठा विभागातर्फे राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये डिसेंबर महिन्यात 21.85 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। महापालिकेची पाणी बिलं रक्कम सुमारे 225 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिलं रक्कम ही 148 कोटी रुपये इतकी आहे। पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडनित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत हे स्पष्ट निर्देश दिले आहेत। तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप मळवी यांनी वसुलीबाबत सातत्याने आढावा घेतला आहे। पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आलं आहे। त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागामध्ये नळ जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहे। तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेण्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे व शिवसेना विभाग संघटिका सीमा प्रीतम राजपूत यांच्या पुढाकाराने 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये ज्येष्ठ नागरिक बालक पालक कट्टा BPD रोड बेडेकर शाळेजवळ नौपाडा येथे इंग्रजी वर्षी 2024 अखेरचा दिवस आपण आपल्या परंपरेनुसार साजरा करण्यासाठी 2025 नववर्षाचे स्वागत करण्याकरिता आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमधुर गाणी ऐकत आपल्या मित्रमंडळींसह केशरी दुधाचा आनंद घेत सोबतच अर्थातच आकर्षक अशी फटाक्यांची आतिषबाजी देखील इथे करण्यात आली। यावेळी गायक गायिका विजय हंडोरे, प्रवीण शहा, दीपकजी, नम्रता लालवानी, आनंद ठक्कर यांच्यासह इतर हौशी कलाकारांनी यावेळी आपल्या गाण्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। सदर कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष कामगार नेते राजन राजे व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर प्रसंगी शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे व शिवसेना विभाग संघटिका सीमा प्रीतम राजपूत यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार देखील व्यक्त केले। रोज आती हो तुम ख्यालों में, रोज आती हो तुम ख्यालों में, जिंदगी में भी मेरी आ जाओ, बीत जाए न ये
काय सांगाल कार्यक्रमाविषयी? 31 डिसेंबर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत होतं पब, दारूच्या बाटल्या किंवा धिंगाणा किंवा ह्याच्यापेक्षा काही वेगळं करावं अशी कल्पना सुचते आपल्याला. म्हणून आम्ही आमच्याच विभागात, आमच्या नौपाडा विभागामध्ये एक गाण्याचा कार्यक्रम ठेवला. गाण्याचा कार्यक्रम म्हणजे कसं की सगळ्या माणसांनी मिळून, सगळ्या नागरिकांनी मिळून ती गाणी म्हणायची. आणि गाणी म्हणण्याबरोबर तुम्हाला रात्री 12 वाजता दारू नाही तर मसाला दूध मिळणार आहे, सोबत भाकरवडी असणार आहे आणि फटाक्यांची आतषबाजी असणार आहे. हा छोटासा कार्यक्रम आहे, पण त्यामागची कल्पना वेगळी होती की आपली जी तरुण पिढी आहे ते 31 डिसेंबर म्हटलं की त्यांना वाटतं की इंग्रजी वर्ष, पण इंग्रजी वर्ष आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे साजरे करायचं. आणि दुसऱ्या जे 1 तारीख जे उघडणार आहे, जे आपले रेग्युलर कार्यक्रम असतो ते 1 तारखेला आपण डोक्यात झिंग असावी, ते गाण्याचा एक चांगला आस्वाद असावा आणि त्या आस्वादाने आपण पुढे जावं म्हणून आमच्या लोकांची कल्पना आली. आज तुम्ही बघा तर जवळजवळ 100-150 माणसं गाणी ऐकायला आलेले आहेत. आता 12:15 वाजले, 12:15 वाजता आमच्यावरती आहेत. आता रात्री मी मस्त सगळे मिळून मसाले दूध पिणार आहोत, भाकरवडी खाणार आहोत आणि फटाक्याची आतषबाजी करणार आहोत. सर्वांना येणाऱ्या 2025 9 वर्षाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. असं प्रेम ठेवा. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी यादव व अहिर समाज यांच्याबाबत जातीवाचक अभद्र अशी टिप्पणी केल्यामुळे यादव अहिर समाज ट्रस्टतर्फे आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं. यादव अहिर समाज भारतीय सनातन प्राचीन अहिर समाज आहे. तसेच हा समाज पौद्धा म्हणून सनातन वैदिक काळापासून आपल्या मातृभूमीसाठी लढत आहे. यादव समाज हे गाय, बैल आणि म्हैस इत्यादींचे पालन करतात, त्यांचं शेतीचं काम करत असतात. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी सर्व न्यूज चॅनलसमोर यादव व अहिर समाजाची क्षमा मागावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. तसेच जर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी क्षमा मागितली नाही तर संपूर्ण देशभर त्यांना घेराव घालून रस्ता अडवून आणि याहीपेक्षा मोठे आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. यावेळी यादव समाज ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र यादव, कार्याध्यक्ष शिवप्रसाद यादव, जनरल सेक्रेटरी रामानंद यादव, रामहित यादव, उपाध्यक्ष रामचंद्र यादव, महेंद्र यादव, सेक्रेटरी दिनेश यादव, दिलीप यादव, अशोक यादव, कोषाध्यक्ष रामश्रेय यादव यांच्यासह जयप्रकाश यादव, बाबू यादव व अहिर समाजातील लोक यावेळी उपस्थित होते. यादव, मैं प्रतापपुर इलाहाबाद प्रयागराज का निवासी हूँ। प्रेम शुक्ला वह व्यक्ति है जिसने मीडिया पर, जिसको पूरी दुनिया ने, पूरा हिंदुस्तान ने देखा, उस व्यक्ति को मैंने फोन लगाया, मैं एसबी यादव फोन लगाया। फोन लगाने के साथ ही उसने बदतमीजी से बात किया। अगर आप लोगों को उसकी आवाज सुनाओ, उसने गाली से शुरुआत किया और उसको गाली का, अगर वो सही हुआ कि कहीं वो सामने नहीं था, नहीं तो उसको इतना जूता मारता जिस तरीके से उसने गाली दिया प्रेम शुक्ला ने। प्रेम शुक्ला, तू ये समझ ले, अगर तेरे अंदर वाकई तू अगर सत्ता के मद में चूर है तो हम उस तेरे मद को हम लोग किसी भी हालत पर तेरी ऐसी दशा बनाएंगे कि तुझे इस देश में घूमना दुश्वार हो जाएगा। मैं भारतीय जनता पार्टी के माननीय मोदी जी से मैं कहना चाहूंगा कि मोदी जी, ऐसे लोगों को, ऐसे झूठों लोगों को आपने प्रवक्ता पद पर आप बैठाए हो जो किसी समाज का सम्मान नहीं करता, किसी व्यक्ति का सम्मान नहीं करता। मैं भारतीय जनता पार्टी में रहे जो यादव समुदाय के लोग हैं, भूपेंद्र यादव जैसे लोगों से मांग करता हूं, यहाँ पर मुंबई में तमाम यादव समाज के लोगों से मैं मांग करता हूं कि वह भूपेंद्र जितना जल्दी हो सके इस राक्षस को, जब ये राक्षस है प्रेम शुक्ला, इसको पार्टी से निकालें, अन्यथा हम लोग पार्टी का भी विरोध करेंगे। और प्रेम शुक्ला, तुझे जब तक मारेंगे नहीं तब तक ये जान लीजिए, अगर तू सुधरा नहीं, तू माफी नहीं मांगा तो यादव समाज तुझे जूतों से तेरा स्वागत करेगा। प्रेम शुक्ला। मेरा नाम डॉक्टर द्रिगेश यादव है और मैं पूर्वांचल विकास परिवार का संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष हूँ। प्रेम शुक्ला जी ने एक अभद्र, ये भारत जो है वो पालक देश है, और प्रेम शुक्ला जी ने बड़ी अभद्र टिप्पणी की है कि अहिर जो है भैंसों का पिछवाड़ा धोते हैं। हम तो गाय और भैंस दोनों को साथ में ही पालते हैं। ये सच है कि हम उनका पिछवाड़ा धोते हैं और पूरे समाज को दूध देकर पूरे उनका हृष्ट-पुष्ट, बच्चों को उनके हृष्ट-पुष्ट बनाते हैं, समाज का पालन पोषण करते हैं। और इस बात को तुच्छ नज़र से देखा जाना ये बहुत बुरी बात है और गाय का अपमान हम तो इसे मानते हैं। बीजेपी एक और कहती है कि गाय हमारी माता है, हम गोपालक लोग हैं, ये हमारा अपमान करें तो ये गाय का अपमान नहीं है क्या? काशीनाथ यादव 3 बार मेंबर ऑफ लेजिस्लेटिव काउंसिल उत्तर प्रदेश रहा हूँ।
समाजवादी पार्टी से, उत्तर प्रदेश मंडी परिषद का चेयरमैन भी रहा हूँ। हमें जस भारती भी सर्वोच्च पुरस्कार उत्तर प्रदेश का मिला हुआ है। और जब हमने सुना कि यादव समाज के लिए बहुत अभद्र भाषा का प्रेम शुक्ला ने अपमान किया है, तो मैं उत्तर प्रदेश से चल करके इस कार्यक्रम में आया हूँ। और प्रेम शुक्ला को क्या पता है अहीरों का इतिहास क्या है। 1962 में 16 नवंबर को जब चीनियों ने 3000 सैनिक भेज करके रेजांगला की पहाड़ियों पर आक्रमण किया, 120 यादव कुमायूं रेजिमेंट के नेस्तनाबूद हो गए, लेकिन 3000 चीनियों को भारत की सीमा से उस पार कर दिए। उन्होंने मौत से समझौता नहीं किया, मर जाएंगे लेकिन देश के ऊपर आंच नहीं आने देंगे। जरा प्रेम शुक्ला अपने खानदान का एक नाम तो बताएं। कृष्ण जो इस वंश के शिरोमणि हैं, जिनकी पूजा हर जात धर्म के लोग करते हैं, अभद्र भाषा बोल करके आपने कृष्ण का अपमान किया है। 30 वर्षापूर्वी सुरू केलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची परंपरा आज तागायत चालू आहे। ती म्हणजे 31 डिसेंबरच्या दिवशी रक्तदान शिबिर। रक्तदान हे जीवनदान हे फक्त महाजन यांनीच नाही तर प्रत्यक्षात रक्तदान करून आपणही या समाजाचे देणे लागतो ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये जागृत करणं हेच रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे। शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार रक्तदान सारख्या महान व राष्ट्रीय कार्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली असून तरुणांनी या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं होतं। 31 डिसेंबरच्या दिवशी आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गाचे अवलोकन करत असते, त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कुठेतरी ढासळत चालला आहे। याची कुणकुण 30 वर्षापूर्वी साधारणीय दिघे साहेबांना लागली होती, त्यामुळेच त्यांनी ही परंपरा सुरू केली आणि आज ती परंपरा आज तागायत या उपक्रमाच्या माध्यमातून जोपासली जात आहे। दरवर्षी या ठिकाणी हजारो तरुण तरुणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं रक्तदान शिबिरामध्ये दाखल होतात आणि रक्तदान करतात। राष्ट्रीय महान कार्यामध्ये सहभागी घेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला। 25 पेक्षा जास्त वेळा रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। तसेच रक्तकर्ण या पुरस्काराने गौरवण्यात देखील आलं। तसेच प्रत्येक रक्तदात्याला सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देखील दिलं गेलं। या रक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच कासारवडली पोलीस ठाण्याचे डीसीपी प्रशांत कदम यांनी देखील येथे उपस्थित राहून रक्तदान केलं। त्याचबरोबर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, ठाणे महिला जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे, सचिव विलास जोशी, स्थानिक माजी नगरसेविका सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विभाग प्रमुख किरण नागती, राजेश मोरे, वंदना डोंगरे, उपजिल्हा संघटक मनोज शिंदे इतर मान्यवरांची उपस्थिती या रक्तदान शिबिरास लाभली। खऱ्या अर्थाने मी काम करत असताना दिघे साहेबांची शिकवण, बाळासाहेबांचे आशीर्वाद कायम पाठीशी होते आणि एक समाजसेवा म्हणून एक मुख्यमंत्री पद हे सेवा देण्याचं पद होतं आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राला मी काय देणार आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद कसा आणता येईल या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया। पुन्हा एकदा मी जे रक्तदाते या ठिकाणी आले, कोणी 27 वेळा, कोणी 50, कोणी 100 वेळा अशा प्रकारचं रक्तदान केलं आणि त्यांना रक्तकर्ण पुरस्कार देखील या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्यांचं रक्तदान करत असताना बघून मी देखील दरवर्षी आता रक्तदान करतोय, याचा आनंद आणि समाधान आहे। खरं म्हणजे मी सर्वांनाच मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। दिघे साहेबांनी सुरू केलेला मध्यरात्रीचं रक्तदान शिबिर 29 वर्ष आहे। आत्ताच तुम्ही बघत असाल की गेले जवळजवळ 450 ते 500 जणांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे। 500पेक्षा वरती असल्याचं म्हटलेलं आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेश मस्के साहेब, रवींद्र फाटक साहेब हे सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला नाही तर स्वतः रक्तदान केलेलं आहे। असे कितीतरी आपल्या पोलीस महिला भगिनी असतील,
पोलीस बांधव असतील आणि आमच्या सर्व ठाणे शहरातले शिवसैनिक असतील, कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसैनिक असतील, बदलापूर आणि महिलांचा पण उत्स्फूर्तपणे सहभाग ह्या कार्यक्रमाला लाभलेला आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्या उक्तीप्रमाणे ह्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक लोकांनी भाग घेतला. अनेकांनी आपल्या योग्यतेनुसार रक्तदान केलेलं आहे आणि याचा दरवर्षी सगळ्यांनाच या गोष्टीचा फायदा होतो. आपण ठाणे हॉस्पिटल असेल, कळवा हॉस्पिटल असेल, या इथे रक्तदान नेहमी मिळतं. ते रक्त गरज लोकांना मिळतं, मोफत मिळतं. अशा ठिकाणी आपण रक्तदान शिबिरांच्या बँकेत रक्तदान दिलेलं आहे. सर्वांनी या शिबिरात भाग घेतल्याबद्दल मी सर्व नागरिकांचे व सर्व रक्तदात्यांचे तसे आभारी आहे. येणाऱ्या नवीन वर्षी सर्वांना सुखरूप समृद्धीचे, भरभराटीचे व आनंदी जावो व सर्व ठाणेकर जनतेला व ठाण्यातल्या तमाम महाराष्ट्र जनतेला आई तुळजाभवानीच्या त्यांना आशीर्वाद राहो आणि महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तडफेने काम करतात. ज्या आई जगदंबा त्यांना अजून सुयश देव ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.